वाजता त्याच ठिकाणाहून माधुरीची विदाई झाली, पण जाताना सुद्धा ते आपल्याला आणि मंदिराला विसरले नाही. डोळ्यात अश्रू होते, पण जाताना तिनं मंदिराला अभिवादन करून मानवंदना करून मगच माधुरी गावाचा निरोप घेतलेला होता. खर तर आपल्या माधुरीवर अन्याय झालेला आहे. तुम्हाला अंधा कानून हा चित्रपट माहिती आहे. या चित्रपटामध्ये खोटे पुरावे तर तयार करून मोठा आळ घालून आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. अमिताभ बच्चन यांना कुणी ठरवलं जातं आणि ते पुरावे ग्राह्य धरून त्याला जन्मठेपेची शिक्षा देतं. तशीच परिस्थिती आपल्या माधुरीच्या बाबतीत झालेली आहे. ज्यावेळी या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा पेटा नावाची तथाकथित स्वामी मित्र संघटना अस्तित्वातही नव्हती. म्हणजे 1993 साली पेटा 2000 साली महाराष्ट्रात आले असं मी ऐकलंय. ते अमेरिकेतून आलेले आहे. भलेही अमेरिकेत त्या संस्थेचं काम चांगलं असेल, प्राणी मात्रावर दया करण्यासाठी, प्राणी मात्रांच्या हक्कासाठी ती लढत असेल, पण महाराष्ट्रात आणि देशामध्ये मात्र ही पेटा म्हणजे मुकेश अंबानी आणि अनंत अंबानी यांची गुलाम झालेली आहे असं म्हणावं लागेल. या मुकेश अंबानीचा मुलगा अनंत अंबानी याला एक मला बोलून द्या, बोलायची थोडीच ताकद शिल्लक राहिली. आता एक प्राणी संग्रहालय स्थापन केलेलं आहे. त्या प्राणी संग्रहालयाचं नाव आहे वनतारा. या देशामध्ये प्राणी संग्रहालय कुणी सुरू करावं, त्याला मान्यता कुणी द्यावी, याला काही कायदे आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सेंट्रल झू अथॉरिटी म्हणजे केंद्रीय प्राणी प्राधिकरण हे काम करतं. आणि ते प्राधिकरण ज्या अशा पद्धतीचे झू आहेत, ज्याला प्राणी संग्रहालय म्हणतो, त्याला मान्यता द्यायचं काम करतं. आणि ते 1978च्या कायद्याप्रमाणे करतं. नागपूरच्या एका औरंगाबादच्या आता संभाजीनगर झालं त्याचं, संभाजीनगरच्या एका वकिलानं माहितीच्या अधिकाराखाली या वनताराची माहिती या सेंट्रल झू त्या
त्या अथॉरिटीने दिलेलं पत्र माझ्याकडे आहे. त्यांनी सांगितलं की वनतारा अशा नावाचा प्राणी संग्रहालय या देशात कुठेही अस्तित्वात नाही. म्हणजे याचा अर्थ ही संस्थाच बोगस आहे. वनतारा ती कुठेच नोंदणी गेलेली नाही. या संस्थेमध्ये मुख्य जंगली प्राण्यांची तस्करी सुद्धा होते अशी माझी माहिती आहे. या वनताराला त्यांच्याकडे आतापर्यंत 250 पेक्षा जास्त हत्या आहेत. तरी आमची माधुरी त्यांना आवडली का? तर ती अतिशय देखणी आहे, प्रशिक्षित आहे आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासारखी आहे. म्हणून तिच्याबद्दल खोटं नाटं रिपोर्ट या पेटा या संस्थेला करायला लावला. तिची देखभाल होत नाही, तिची शिस्त होत नाही, तिच्या पायाला जखमा आहेत, अशा प्रकारचे खोटं नाटं आरोप करण्यात आले. ज्या नांदणी जिनसेन भट्टारक मठामध्ये जो मठ 1200 वर्षापूर्वी स्थापन झाला, ज्या मठामध्ये 700 वर्षाहून अधिक काळापासून हत्ती सांभाळण्याची, हत्ती बाळगण्याची परंपरा चालू आहे, तो मठ भीक मागण्यासाठी हत्ती वापरला जातो अशा प्रकारचा आरोप या पेटानं केलेला आहे. आणि म्हणून त्या पेटाला सांगा, आमच्या माधुरीचा महिन्याचा 1 लाख रुपये खर्च आहे. अंबानीला एकदा भीक मागायला लावा, 1 लाख रुपये महिन्यात गोळा होतात का विचारा त्याला. अरे आपल्याकडे बोललं जातं, एखाद्या गोष्टीवर खर्च होत असेल तर हे म्हणजे हत्ती पाळण्यासारखं आहे असं आपण म्हणतो. म्हणजे हत्ती बाळगणं हे अतिशय खर्चिक आहे आणि ते या मठाची एक परंपरा आहे. म्हणून आपण सगळेजण भक्त लोक त्याचा खर्च करतो. 1993 साली 4 वर्षाची असताना माधुरी नांदणीला आली. 35 वर्षापासून ती शेतकऱ्यांच्या शेतात खेळली, बागडली, पण कुणाचं नुकसान केले नाही. तिला कंटाळा आला, नदीत पाण्यात खेळत राहिली. आपली पंचगंगा नदी बारमाही वाहती आहे आणि हत्तींना राहण्यासारखं अतिशय चांगलं असं वातावरण आपल्याकडे आहे. कारण आपल्या शिरोळ परिसरामध्ये कमीत कमी तापमान 14च्या खाली कधी जात नाही आणि जास्तीत जास्त 35च्या वर कधी जात नाही. ह्याच तापमानामध्ये हत्ती हा रमत असतो. सदाहरित जंगलामध्ये राहणारा हत्ती आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडं पानगळ असणारी जंगलं असणारा हा सारा प्रदेश आहे. मग गुजरातमध्ये हा हत्ती कसा जगेल, कसा राहील? या जामनगर ज्या ठिकाणी वनतारानं प्राणी संग्रहालय सुरू केलेलं आहे, तिथं जास्तीत जास्त तापमान 47 डिग्री नोंदवलं गेलेलं आहे, जे हत्तीला राहण्यासाठी पोषक नाही आहे हे लक्षात ठेवा. अनेक हत्ती त्या ठिकाणी मृत्यू पावलेले आहेत. या वनतारामध्ये आलेली पहिली हत्ती, जिचं नाव मयुरी आहे, या मयुरीला आर्थरायटिस नावाचा आजार झालेला आहे. म्हणजे सतत उभा राहिल्यामुळे हा आजार होतो. आणि तरी सुद्धा या निर्दय लोकांनी अनंत अंबानीच्या लग्नामध्ये पाहुण्यांच्या स्वागतासाठी
सलग 3 दिवस त्या मयूरला उभा केलं होतं. हे आमच्या माधुरीचा काय सांभाळ करणार आहेत? अंबानीनं अमाप पैसा कमावलेला आहे, अमाप पैसा कमावलेला आहे. वाटेल तेवढा पैसा खर्च करून ते राजकीय नेत्यांना मॅनेज करू शकतात, प्रशासनाला विकत घेऊ शकतात, कोर्टाला मॅनेज करू शकतात, पण या जनतेला मॅनेज करू शकत नाही. ते लक्षात ठेवा. त्याचा पुरावा म्हणजे आज आलेला हा सगळा महापूर आहे. या कोल्हापूरनं नदीचा महापूर बघितलेला आहे, पण या ठिकाणी माणसाचा महापूर आलेला आहे आणि तो एका मुक्या प्राण्यासाठी आलेला आहे. एका मुक्या प्राण्यासाठी हा सगळा महापूर आलेला आहे. आणि म्हणून याने मी अगदी सुप्रीम कोर्टाला आणि हायकोर्टाला सुद्धा जाहीररित्या एक प्रश्न विचारू इच्छितो. जो वनतारा बेकायदेशीररित्या तिथं काम करतो, ती नोंद नाही, मग त्या प्राणी संग्रहालयामध्ये माधुरीला सोडा असा आदेश देण्याची हिंमत न्यायालयाची झालीच कशी, हा माझा सवाल आहे. आणि म्हणून सुप्रीम कोर्टानंही असं समजायला नाही पाहिजे की आम्ही दिलेला निर्णय म्हणजे अंतिम निर्णय आहे. संविधानानं जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेलं आहे, त्या संविधानानं महामहिम राष्ट्रपतीकडे अपील करण्याचा अधिकार जनतेला दिलेला आहे. लक्षात ठेवा. आमदार बंटी पाटील साहेबांनी माधुरीला परत आणा म्हणून जवळजवळ 2.5 लाख सह्या गोळा केलेल्या आहेत आणि ते राष्ट्रपतींना पाठवलेल्या आहेत. आणि आपण सगळे या माधुरीला महामहिम राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज स्वीकारून तिला आमच्याकडे सुखरूप पाठवावं म्हणून माधुरीची कैफियत घेऊन आपण सगळे इथं आलेलो आहोत. 12 तास चालत आम्ही आलेलो आहोत. सकाळी 5:30ला नांदणी सोडलेलं होतं, आता 5:30 वाजले. दयेचा आमची माधुरी रडत गेली. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ही माधुरी नांदणीमध्ये, नांदणी परिसरामध्ये लहान मुलांच्यावर खेळायचे अनेक व्हिडिओ तुम्ही बघितले असतील. लहान मुलांच्यावर पाण्याचा फवारा उडवताना, त्यांना सोंडेत घेऊन उचलून घेताना, त्या मुलांना खांद्यावर बसवताना, त्यांच्याकडून पाणी पिताना, केळी, सफरचंद अशा प्रकारची फळं खाताना तुम्ही बघितलेले आहेत. तिला फळं अतिशय आवडायची. आपल्या जिंचन भट्टारक महाराजांचं आणि तिचं नातं वेगळं होतं. हत्या अतिशय हुशार प्राणी असतो. कुणी खायला दिलं तर सोंडेत तपासून त्यात काळविरा आहे का नाही बघून मग हत्ती तोंडामध्ये तो घास घेत असतो. पण माधुरी हत्ती जेव्हा महाराज तिला काही घालायचे त्यावेळी त्याला स्पर्श सुद्धा करत नव्हती. उलट लाडानं महाराजांना सांगायची तोंडात घाला. एकमेव महाराज असे होते की तो तिच्या थेट तोंडामध्ये कणकेचा गोळा किंवा ऊस किंवा फळं घालायची. इतकं नातं त्या दोघांचं दृढ होतं.
इतकं नातं त्या दोघांचं दृढ होतं म्हणून मेहरबान सुप्रीम कोर्टानं निकाल दिल्यानंतर न्यायाचा आब राखायचा, कायद्याची बूज राखायची म्हणून विधिवत तिची पूजा करून महाराजांनी तिला जेव्हा निरोप दिला तेव्हा त्यांना हुंदके आवरता आले नाहीत. माधुरी सुद्धा रडत होती, तुम्ही बघितलं. 4 तास नांदणीमध्ये मिरवणूक चालू होते, पण या माधुरीनं तिला कुणी केळी खायला घातली, कुणी सफरचंद खायला घातलं, पण तिनं सोंडेनं स्वीकारला, पण बाजूला ठेवून झालं. मग पाण्याचा थेंब सुद्धा त्या 4 तासामध्ये तिनं घेतला नाही. महाराजांनी दिलेला पेरू सुद्धा तिनं बाजूला ठेवला. उपाशी पोटी माधुरी इथनं गेली, रडत गेली. आणि ही जी पीडा त्या माधुरीला झालेली आहे, अंबानी साहेब तुम्ही कितीही मोठे उद्योगपती असाल, याची भरपाई तुम्हाला कधीतरी करावी लागेल, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण सगळे या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना माधुरीच्या वतीनं दयेचा अर्ज द्यायला आलोय, जो राष्ट्रपतीकडे त्यांनी पाठवायचा आहे. मला प्रशासनाला एक प्रश्न विचारायचा आहे. प्राण्यांची रात्रीची वाहतूक करायची नाही असा कायदा आहे. मग रात्री 12 वाजता या माधुरीला नेलं, हे कुठल्या कायद्यानं नेलं, या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे. माधुरीला निरोप देत असताना आमच्या पोरांनी थोडंफार केली असेल धक्काबुक्की, त्याबद्दल मी जिल्हा पोलीस प्रमुखांची माफी सुद्धा मागितली आहे तुमच्या वतीनं. पण एका अधिकाऱ्यानं एवढा प्रतिष्ठेचा प्रश्न केला की आज जे हजर होत नाहीत त्यांना सुद्धा अतिरेक्यांना शोधल्यासारखं शोधण्याचा प्रयत्न करतायत. मी एवढंच सांगतो पोलिसांना, एवढंच सांगतो, सगळे तुमचे संशयित आहेत ते आणून देतो, हजर करतो. उद्या आम्ही त्यांना अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे. आणि जर तुम्ही आगळीक केली तर पुढे राडा झाला तर आम्ही जबाबदार नाहीये, लक्षात ठेवा. आम्ही कायद्याची बूज राखणारी माणसं आहेत. ज्या तत्परतेनं तुम्ही आमच्यावर गुन्हा दाखल केला, त्या तत्परतेनं या वनताराचा मालक असणाऱ्या अनंत अंबानीला रात्री हत्तीची वाहतूक केली म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करा. बघू तुमच्यामध्ये हिंमत आहे का. कायदा काय सांगतो, कायदा सांगतो रात्री प्राण्यांची वाहतूक करायची नाही. दुसरा मुद्दा सांगतो तुम्हाला, एखाद्या प्राण्याची वाहतूक करायची असेल तर तो शारीरिकदृष्ट्या सुदृढ आहे अशा प्रकारचं सर्टिफिकेट जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्याकडून घ्यावं लागतं. तो जर सुदृढ असेल तर वाहतूक करता येत नाही. माधुरी प्रवास करण्यासाठी सुदृढ आहे असं जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी सर्टिफिकेट दिलेलं आहे. आणि वनतराचं डॉक्टर म्हणतात की तिच्या पायाला जखमा आहेत, तिला अर्धांगवायू संधिवात झालेला आहे. मग ती प्रवासाला शारीरिकदृष्ट्या सुदृढ नसताना तिची वाहतूक का केली, हा पहिला प्रश्न आहे माझा. तिथं नांदणीमध्ये तिला ठेवून तिला सुदृढ करून कोर्टाचा आदेश असला तरी सुद्धा तुम्हाला न्यायला पाहिजे होता. म्हणजे याचा अर्थ एक तर
एक तर जिल्हा कृषी अधीक्षक जे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जे आहेत त्यांनी खोटा रिपोर्ट दिलाय म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, नाहीतर आमच्या माधुरी सुदृढ असताना सुद्धा सतत 48 तास प्रवास करत असताना तिला फ्रॅक्चर झालं, तिला जखमा झाल्या, तिची नीट निगा केली नाही, प्राण्यांना सलग 48 तास वाहतूक करता येत नाही, इथं सुद्धा नियम मोडलेला आहे, म्हणून अनंत अंबानीवर गुन्हा दाखल करा ही आमची मागणी आहे. अनंत अंबानीच्या लग्नामध्ये ती मयुरी 3 दिवस अर्थरायटिस असताना सुद्धा उभी राहिले, त्यावेळी पेटावाले काय झक मारत होते काय? ही आमची व्यथा आहे. या पेटावाल्याने असंच आमच्या ज्योतिबाच्या सुंदर हत्तीबद्दल तक्रार केली. प्रकरण हायकोर्टात गेलं, सुप्रीम कोर्टात गेलं. सुप्रीम कोर्टानं जंगलात नेऊन सोडायला सांगितलं, सुंदरला जंगलामध्ये नेऊन सोडलं आणि 7-8 महिन्यामध्ये सुंदरचा मृत्यू झाला. त्या मृत्यूला हे पेटा जबाबदार आहे, लक्षात ठेवा. जर सुंदर ज्योतिबा मंदिरामध्ये राहिला असता तर किमान अजून 25 वर्ष जगला असतं. हे कसले मुक्या प्राण्यावर प्रेम करतायत? कधी पेटानं चौकशी केली हत्तीची अवस्था काय आहे ते? ज्यांना अंबानीकडून मलिदा मिळतो, पैसा मिळतो, म्हणून या मुक्या प्राण्यांच्या मागे लागलेले आहेत. माधुरी नंतर नंबर आहे ते उद्याच बेंगलोर उच्च न्यायालयामध्ये शेडबाळ, रायचूर, अलकनूर या 3 मठाचे, एक लिंगायत समाजाचा मठ आहे, एक धनगर समाजाचा मठ आहे, एक जैन समाजाचा मठ आहे. या 3 देवस्थानातल्या हत्तींच्या बद्दल या पेटानं तक्रार केली आणि उद्या त्याचा हिरीक आहे. मी तुम्हाला आज सांगतो, जर आपण गप्प बसलो तर बेंगलोर हायकोर्टाचा निकाल सुद्धा हे 3 हत्ती त्या वनताराला झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. नाही त्याच्यानंतर आपल्या तासगावच्या गणपतीच्या हत्तीचा नंबर येणार आहे, त्याच्यानंतर कुंजवनच्या आणि कुंतगिरीच्या हत्तीचा नंबर येणार आहे. हे सारे आमचे हत्ती गोळा करायला लागलेले आहेत का? तर एका मोठ्या उद्योगपतीच्या पोराचा बाल हट्ट पूर्ण करण्यासाठी. आणि म्हणून मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. अवघ्या 4 दिवसामध्ये या अंबानी जर कायदा धाब्यावर बसून, राजकीय नेत्यांना गुंडाळून, प्रशासनाला लाचार करून, कायदा धाब्यावर बसून जर आमचा हत्ती नेत असेल तर या अंबानीला आमच्याकडे धंदा करायचा अधिकार नाही आणि म्हणून त्याचा मोबाईलचा सिम कार्ड बदलूया अशी भूमिका घेतली 4 दिवसामध्ये. ऐकून घ्या, 4 दिवसामध्ये कोल्हापूर, सांगली आणि सातारा या 3 जिल्ह्यामध्ये 1.5 लाखाहून अधिक लोकांनी कार्ड बदललेले आहेत. पुढच्या आठवड्यात हा आकडा 5 लाखाच्या वर न्यायचा आहे. आणि ही मोहीम कर्नाटकातही राबवायची आहे. आमचे हत्ती पाहिजेत काय? आणि त्यानंतरचा नंबर लागणार रिलायन्स मॉलचा, त्यानंतरचा नंबर लागणार रिलायन्स पेट्रोल पंपाचा, त्या
त्यानंतर नंबर लागणार रिलायन्सच्या शेअर्सचा. शेअर बाजारामध्ये तुमची व्हॅल्यू कमी करण्याची हिंमत या जनतेमध्ये आहे, लक्षात ठेवा. कारण या लोकांना हीच भाषा कळते. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आजपासून या क्षणापासून आपला कोण मित्र असेल, पाहुणा असेल, परिचित असेल, त्या प्रत्येकाला एकच काम सांगायचं, गड्या काय वाटेल ते कर, पण या रिलायन्स बरोबर कुठला व्यवहार करू नकोस हे ठरवायचं. आमचा हत्ती नव्हतोस काय, तुला आमचा हत्ती महागात पडणार आहे, लक्षात ठेव. हे आपल्याला करावं लागेल. आपण आता राष्ट्रपतींना दयेचा अर्ज द्यायचा आहे. आपली माधुरी दयेचा अर्ज देऊ शकते का? तिला लिहायला येते का? नाही. तिला बोलायला येते का? नाही. पण तिच्या भावना आपण जवळनं बघितलेल्या आहेत. म्हणून आपण सगळ्यांनी तिच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यामार्फत राष्ट्रपतीला दयेचा अर्ज द्यायचा आहे. या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल रद्द करा आणि आमच्या माधुरीला परत द्या. हा अर्ज आहे. हा अर्ज करायला आपण इथं आलेलो आहोत. आणि हा अर्ज, दयेचा अर्ज कुणी द्यायचा आहे? दयेचा अर्ज या आमच्या ज्या भगिनी आलेल्या आहेत मोठ्या संख्येनं, त्यांच्यातल्याच काही आमच्या भगिनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जाऊन त्याचं ते निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहेत. आपल्या शिरोळ पंचायत समितीच्या माजी सभापती सुवर्णाताई अपराज आणि इतर 10 आमच्या भगिनी आहेत, त्यांनी ते हे निवेदन द्यायचं आहे. हे निवेदन तुम्हाला वाचून दाखवू काय? दयेचा अर्ज. प्रति महामहिम राष्ट्रपती सो भारत सरकार नवी दिल्ली. दयेचा अर्ज. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील आराध्य दैवत असलेल्या जिनसेन मठ नांदणी तालुका शिरोळ येथील मठाची माधुरी उर्फ महादेवी ही हत्ती परत मिळण्याबाबत महोदय, उपरोक्त विषयास अनुसरून महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील 743 गावांच्या जिनसेन मठ नांदणी यांच्या माधुरी हत्तीला पेटा व अंबानीच्या वंतारा यांनी न्याय व्यवस्थेला बटीक करून चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीरित्या अंबानीच्या वनतरा या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे. गेल्या जवळपास 450 वर्षापासून या मठाच्या माध्यमातून हत्ती पाळले जात आहेत. सांस्कृतिक, धार्मिक, ऐतिहासिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या माधुरी उर्फ महादेवी या हत्तीचे गेले 33 वर्ष या मठामध्ये संगोपन व पालनपोषण केले गेले आहे. माधुरी उर्फ महादेवी ही हत्ती तिच्या स्वभावामुळे सर्वसामान्य जनतेची, तरुण तरुणींची, मुला मुलींची, ज्येष्ठ लोकांच्या गळ्यातील ताईत बनलेली आहे. दैनंदिन मठाशेजारील गावामध्ये फेरफटका तिचा नेहमी असायचा. माधुरी उर्फ महादेवी हत्ती घेऊन जात असताना शासनाकडून तसेच वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून दिलेले त्यांच्या पालन पोषणाचे सर्व वैद्यकीय अहवाल हे सकारात्मक होते. पेटाने व वंतराने या हत्तीच्या अहवालाबाबत चुकीची माहिती दिली आहे. जर ही माधुरी हत्ती आजारी होती तर मग सलग 48 तास प्रवास करून ती वनतरा या जामनगर येथे कोणत्या नियमाने घेऊन गेले याचीही आम्हाला माहिती मिळावी. आमची लाडकी माधुरी हत्तीला बोलता येत नाही. तिने स्वतःहूनच आपल्या भावना आपल्या समोर व्यक्त करून त्या भावनांचा विचार करून आपण त्याला वनतरामधून मुक्त केलं असतं. गेली 33 वर्ष माधुरी हत्ती माणसाळलेली आहे. तिला लहान मुलापासून आबाल वृद्धापर्यंत सर्वांचा लळा लागलेला आहे. वनतरा या ठिकाणी घेऊन जाण्याआधी गावातून काढलेल्या मिरवणुकीत तिच्या डोळ्यातून अश्रू रडत होते. गेल्या 4 दिवसापासून या घटनेमुळे दक्षिण भारतातील लोकांच्या जनभावना आक्रमक झालेल्या असून तीव्र रोष निर्माण झालेला आहे. तरी आपणा समस्त ग्रामस्थांच्या वतीने आदरपूर्वक निवेदन करतो की ज्या पद्धतीनं एखाद्या अपराध्यास सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली असली तरी सुद्धा ती रद्द करण्याचा अधिकार आपणास आहे.
त्याच अधिकाराला अनुसरून त्याच सर्वोच्च अधिकाराचा वापर करून आपण आमच्या लाडक्या माधुरीस नांदणी मठाकडे सुखरूप स्वाधीन करावी ही सगळ्यांच्या वतीनं आपल्याला विनंती आहे. असा हा दयेचा अर्ज आपल्याला द्यायचा आहे. माझं या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आणि या देशाचे मुख्यमंत्री, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, या दोघांना एवढंच सांगणं आहे, अंबानी तुमचे लाडके असतील कारण तुम्हाला ते पैसे देत असतील, पण ही जनता तुम्हाला मतं देते ही विसरू नका. जर तुम्ही हस्तक्षेप करून त्या अंबानीला आदेश देऊन आमचा हत्ती जर का परत नाही दिला तर मग एकच इशारा देतो, तुम्हाला सगळ्यात जास्त प्रिय काय आहे तर मुंबई महापालिका, त्या महापालिकेच्या निवडणुकीत तुमच्या उरावर बसायला आम्ही सगळे आल्याशिवाय सोडणार नाही. बघू मग ही सारी फौज जायच का आपण त्यांना ज्या या महाराष्ट्रातल्या जनतेनं तुम्हाला सत्तेवर बसवलं तीच जनता तुम्हाला मातीत घातल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा. जो माणूस नियम कायदे धाब्यावर बसवून रात्री अपरात्री प्राण्यांची वाहतूक करून प्राण्यांची तस्करी करून खुलेआम प्रशासकीय अधिकाऱ्यांच्यावर दबाव आणून बेकायदेशीर काम करतो त्याला आवरा, नाहीतर मग त्यालाच घेऊन बसा, जनता तुमच्यावर राहणार नाही. एवढाच मला इशारा या दोघांना द्यायचा आहे. आणि पोलिसांना तर मी इशारा दिलेलाच आहे, आम्ही कायद्याचा आदर राखतो, उर्वरित संशयित हजर करायला मी तयार आहे. उगाच विनाकारण आगळी करायची नाही, नाहीतर मग अनंत अंबानीवर गुन्हा दाखल करायचा आणि मग आमच्याकडे यायचं. न्याय सगळ्याला सारखाच असला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे, त्या संविधानात म्हटलेलं आहे अदानी अंबानीलाही तोच न्याय आणि झोपडीतल्या माणसाला सुद्धा तोच न्याय. त्यामुळं हा जो इथं मोर्चा आलेला आहे केवळ जैन धर्मियांचा नाही, याला जात नाही, धर्म नाही, पक्ष नाही, पंथ नाही, संघटना नाही, झेंडा नाही. झेंडा कुठं दिसला का तुम्हाला? बॅनर कुठं दिसला का? मुक्या प्राण्यावर निश्चिम प्रेम करणारी ही सारी जनता आहे. अरे तुम्ही आम्हाला प्रेम शिकवताय काय? हे पेटावाले इथं आम्हाला सांगतात प्राण्यावर प्रेम करा आणि संध्याकाळी चिकन आणणारी अवलाद आहे. सांगावं पेटाच्या कार्यकर्त्यांनी आम्ही मांसाहार करत नाही म्हणून, त्यांना जीव नाही. बैलगाड्याच्या शर्तीचा यांनीच केलं नव्हतं सगळं. 10 वर्ष आम्हाला भांडायला लागलं. आता आमच्या पाळीव प्राण्यांच्या मागे लागल्यात. या पेटावाल्यांना मी प्रश्न विचारतो, आमच्या शिरोळ तालुक्यामध्ये दत्तवाडला भटक्या कुत्र्यांनी एका स्त्रीला आणि एका पुरुषाला ठार मारलेला आहे. 16-17 लोकांना जखमी केलेला आहे. पेटा कुठे गेलेली होती? तिथे कोल्हापुरात बापट कॅम्पला भटकी कुत्री आहेत, त्यांनी लहान मुलांच्यावर हल्ले केलेले होते. पेटा कुठे गेलेली होती? आमच्या पंचगंगेमध्ये हे साखर कारखानेवाले, डिस्टिलरीवाले, औद्योगिक क्षेत्रातले वाले सगळे प्रदूषित सांडपाणी सोडतात, मासे मरतात. त्यावेळी पेटावाले कुठे जातात? त्यावेळी कुठे जातात? सारं कोकण उद्ध्वस्त व्हायला लागलेला आहे. त्यावेळी कुठे गेले? आम्हाला शिकवताय प्राणी दया? अरे पेटावाल्यानं आमच्या घरात येऊन असं बघा, आपल्या खेड्यापाड्यातल्या प्रत्येकाच्या घरात 2-4 चिमणीची घरटे आहेत. याला म्हणतात प्राणी प्रेम. आपण चिमणीचं घरटं काढतोय घरातलं? उलट ती पिल्ली मोठी होईपर्यंत त्या चिमण्याने घाण केली तरी सुद्धा आपण काही बोलत नाही. ही आमची संस्कृती आहे. मला या भाजपवाल्याने एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही धर्माच्या नावानं मतं मागता, पण या देवस्थानाकडे अनेक वर्षापासून हत्ती बाळगण्याची धार्मिक परंपरा आहे. हत्तीला देव मानलं जातं, पवित्र मानलं जातं.
म्हणून या सगळ्या देवस्थाना सर्व पक्षाच्या सर्व धर्माच्या म्हणजे गणपती मंदिरात हत्ती असतो, जैन मंदिरात हत्ती असतो, लिंगायतांच्या बसवेश्वर मंदिरामध्ये हत्ती असतो, धनगर बांधवांच्या मंदिरात हत्ती असतो, वकलिंग समाजाच्या मंदिरामध्ये हत्ती असतो, तासगावच्या गणपती मंदिरामध्ये हत्ती आहे. अरे त्याला परंपरा आहे, आमच्या चालीरीती आहेत, संस्कृती आहे, संस्कृतीची भाषा करताय आणि तुमचा अंबानी राज रोजपणे आमची संस्कृती मोडायला निघालेला आहे, आमच्या धार्मिक परंपरा तोडायला निघालेला आहे. भाजपवाले तुम्ही काय करताय मग आता? तुम्हाला राग येत नाही? तुम्हाला हे खटकत नाही? आमच्या धार्मिक परंपरा एक उद्योगपती मोडायला लागलेला आहे, तोडायला लागलेला आहे, त्यावेळी तुम्ही काय करताय? आणि म्हणून मी आता आज इशारा दिलेला आहे, आता एकदा राष्ट्रपतीकडे जाऊन भेटून एकदा प्रयत्न करून बघतो, त्याच्यानंतर पुढची लढाई करायची. आणि एक लक्षात ठेवा, माधुरीला तर परत आणायचंच, पण माधुरीला तर परत आणायचंच. ते अंबानी किती बघू, एकदा कुस्ती होऊनच जाऊन दे. मी कोल्हापूरचा पैलवान आहे. माधुरीला तर परत आणणारच, पण देऊन टाकू, माझं काय म्हणणं नाही. पण कर्नाटकातले हे जे 4 हत्ती आहेत ते, महाराष्ट्रातला तासगावचा हत्ती असो किंवा आपलं कुंजवनचा असो किंवा कुंतुगिरीचा असो, एकही हत्ती आपण जाऊन द्यायचा नाही. व्यापक जन आंदोलन उभा करायचा. अहो उद्या हे पेटावाले येतील आणि आपल्या आषाढी एकादशीला रिंगण, घोड्याचं रिंगण आहे माहिती का नाही? तू घोडा घेऊन जातील वंतारामध्ये. काय नियम आहे यांचा? या हत्तीला जर तो घोडा पसंत पडला तर काय नियम आहे काय? आम्ही वर्षानुवर्ष या साऱ्या मुक्या प्राण्यांना, उद्या या बैलाला म्हणतील आमच्या बैलाला कसं काय झोपला, आणि काय म्हणतील नागपंचमी यांनी बंद पडली आपली, आणि काय म्हणतील तुम्ही म्हशीची धार का काढता म्हणतील का नाही? गाईच्या दुधाच्या संबंधी अमोलने सांगितलं की जेवढे शेतकरी आमच्यावरती अवलंबून आहेत त्यांचा तुम्ही पेट्यावर जबाबदारी घ्या म्हटलं तर मग बाजूला घ्या. आता राजू गट्यांवरती मला सांगितलं या अमूलकडे यांनी तक्रार सुद्धा केली होती, असं धारा का काढता म्हणून. अमोलनं उत्तर दिलं की या दुधाच्या धंद्यावर जेवढे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांची जबाबदारी, त्यांना पोचण्याची जबाबदारी पेटानं घ्यावी, आम्ही धारा काढायचं बंद करतो. अहो चिकन मटन खाऊन हे आम्हाला प्राणीप्रेम शिकवा लागल्या. त्यामुळं ही लढाई आपल्याला एका उद्योगपतीच्या आडून असं जर का आम्हाला त्रास देणार असतील तर आपण सहन करायचा नाही. म्हणून पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या वतीनं इशारा देतो, सरकारची काही जबाबदारी आहे का नाही? काय मला चष्मा नाही माझ्याकडे, कोणतरी वाचून दाखवा. हे मोठ्या अक्षरात आहे म्हणून वाचलं ते. आज या मूक पद बघा घोषणा द्यायच्या नाहीत का, तर मूक पदयात्रा आहे आपली. या मूक पदयात्रेमध्ये अनेक धार्मिक गुरु आलेले आहेत, हे लक्षात ठेवा. लक्ष्मीचंद भट्टारक महाराज होते, गुरु सिद्धेश्वर महास्वामी, तारीमठ,
गडिंग्लजचे जगद्गुरु महान सिद्धेश्वर परमपूज्य अमरेश्वर महास्वामीजी, कौलगुडचे स्वामीजी, अलकनूर मठाचे ट्रस्टी, त्यांनाही नोटीस आल्या. उद्या हिअरिंग आहे. हे सारे. आणि मी अलकनूरला जाणार आहे, मी सावडूरला जाणार आहे, शेडवाला तर कालच जाऊन आलेलो आहे. चारुकीर्ती भट्टारक महाराज खास श्रवणबेळवरून आलेले आहेत. वरुडचे भट्टारक महाराज आलेले आहेत त्या ठिकाणी. एवढे सगळे धार्मिक गुरु या ठिकाणी आलेले आहेत. याचं कारण माधुरीवर अन्याय झालाय म्हणून ही सगळी आलेली आहेत माणसं, लक्षात ठेवा. त्या सगळ्या आमच्या पवित्र धर्मगुरूंना सुद्धा यांनी उन्हातानामध्ये चालायला लावलं. आता आमच्या भगिनी आत आहेत आत गेले. आता मला वाटतंय की महाराज आणि आपल्या भगिनी निवेदन देतील. आपण सगळ्यांनी आता मला वाटतं इथनं आता रजा घ्यायला काय हरकत नाही. दिवसभर चालून आम्ही कंटाळलोय, तुम्ही कंटाळलाय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.